तर शेतकरी बंधूंनो, डाळिंब हे सदाहरित प्रकारात मोडत असल्यामुळे वर्षभर त्याची हळूहळू वाढ होत असते आणि वाढ होत असतानाच वर्षभर त्याला फळे आणि फुले येत असतात. तर भारतामध्ये ऋतुमानानुसार साधारणपणे 3 बहार धरले जातात. एक तुमचा आंबे बहार किंवा आंबिया बहार म्हणतो आपण, दुसरा मृग बहार आणि तिसरा हस्त बहार. तर जो आंबे बहार आहे हा जानेवारी फेब्रुवारीमध्ये धरला जातो. तुमचा मृग बहार हा जून जुलैमध्ये धरला जातो आणि हस्त बहार हा साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये किंवा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये धरला जातो. तर जमिनीच्या मजदुराप्रमाणे ज्यावेळेस आपण डाळिंबाचं पाणी बंद करतो, पाणी बंद केल्यानंतर जमिनीशी हलकीशी मशागत केली जाते. मशागत केल्यानंतर डाळिंबाची छटणी करून त्याला पुरेशी विश्रांती दिल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पाणी आणि खताचा वापर करून पाणी जर सोडलं तर त्याच्यानंतर जे फलधारणा करून घेतली जाते यालाच डाळिंबाचं बहार धरणे असं म्हणतात. तरी बंधूंनो, सद्यस्थितीत आपणाला हस्तबहाराचं नियोजन करायचं आहे. तर यामध्ये माल गेलेल्या किंवा फळांची तोडणी झालेल्या बागा या आपल्याला सुप्त अवस्थेमध्ये गेल्या पाहिजेत. त्यासाठी आपण डाळिंब बागांचं पाणी बंद करावं. पाणी बंद केल्यानंतर डाळिंब बागांमध्ये एक हलकीशी छटणी, या छटणीमध्ये तुमचे वॉटर शूट्स असतील, वॉटर शूट्स काढावेत किंवा साधारणपणे जे काय उंच गेलेल्या फांद्या आहेत त्या उंच गेलेल्या फांद्यांचे फक्त एक शेंडे मारावेत. त्याच्यानंतर जर तुम्हाला साधारणपणे बुडापासून साधारणपणे एक 2 फुटावरती जर एखादी कुठं फांदी असेल तर 2 फुटावरील फांदी जरी तुम्ही खालून काढून घेतल्या तरी हरकत नाही. तर अशा पद्धतीनं एक डाळिंबाची हलकीशी छटणी, या छटणीमध्ये वाळलेल्या रोगग्रस्त फांद्या या काढून घ्याव्यात आणि छटणी एक अशा पद्धतीने करून घ्यावी. तर मित्र हो, लक्षात ठेवा की डाळिंबाच्या बागेमध्ये तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही मृगबहार धरता, हस्तबहार धरता आणि आंबिया बहार धरता, तर यामध्ये आंबे बहारामध्ये जे फळं लागतात ते आंबे बहारातील फळे साधारणपणे 1 वर्ष वयाच्या जुन्या पक्व झालेल्या फांदीवरच किंवा काडीवरच माल लागतो. त्याच्यामुळं छटणी करताना फार काटेकोरपणे तुम्ही छटणी केली गेली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला साधारणपणे जुलैपासून ते साधारणपणे सप्टेंबर एंडपर्यंत जे तुम्हाला डाळिंबाच्या बागेवर माल लागतो हा नवीन वर्षाच्या काडीवरच माल लागतो. त्याच्यामुळे छाटणी जी आपण करतो ती फार समजून केली गेली पाहिजे. कारण तुम्हाला साधारणपणे पहा की आंबे बहारातील जे काही माल लागतो हा 1 वर्ष जुन्या पक्व झालेल्या काडीवर लागेल आणि बाकी साधारणपणे जुलैपासून ते सप्टेंबर एंडपर्यंत जो डाळिंबाच्या बागेला माल लागतो हा नवीन वर्षाच्या काडीवरच लागतो. त्याच्यामुळे छटणी करताना सौम्य छटणी करावी, झाडांचा समतोल बिघडला गेला नाही पाहिजे. अशा पद्धतीने छटणी करून आपल्याला झाडे हे सुप्तावस्थेत ठेवायचे आहे. बहारामध्ये आपणाला ऑगस्टमध्ये डाळिंबाचे बाग तानावर ठेवणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर ऑक्टोबरमध्ये पाणी देऊन आपल्याला नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये फुलधारणा आणि फळधारणा करून घेणे गरजेचे असते. तर नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये फलधारणा झालेल्या डाळिंबांचा साईज आणि प्रत ही एकदम उत्कृष्ट क्वालिटीची राहत असते. तर यासाठी आपण साधारणपणे ऑगस्टमध्ये आपण बाग तानावर ठेवतो. त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण पाणी देऊन आपल्याला फुलधारणा आणि फळधारणा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये करून घेतो. परंतु काय होतं मित्र हो, हे पावसाळी वातावरण असल्यामुळे मध्यंतरी थोडा पाऊस येणं किंवा बाग तानावर न जाणं अशा गोष्टी घडत असतात. तर यासाठी आपल्याला इथेपॉनचा वापर करून डाळिंबाच्या बागेला कृत्रिम ताण द्यावा लागतो आणि हा कृत्रिम ताण दिल्यानंतर आपण साधारणपणे ऑक्टोबरमध्ये पाणी पुरवठा सुरू केला, खत पाणी पुरवठा, आणि नोव्हेंबर डिसेंबरला फुलधारणा आणि फळधारणा झाली तर आपल्याला उत्कृष्ट पद्धतीचं सेटिंग मिळून फळे ही चांगल्या क्वालिटीची मिळत असतात. तर हस्तबहारामध्ये येणारी फळे ही साधारणपणे
कीड रोगाला हे कमी बळी पडणारे असतात. डाळिंबाचे जे मुख्य रोग असतात, मुख्यतः ज्या किडे असतात यांचंही प्रमाण कमी राहून आपल्याला हस्तबहारामध्ये उत्कृष्ट क्वालिटीचं डाळिंब मिळतं. आणि हे डाळिंब आपण देशांतर्गत किंवा निर्यातीलाही एक चांगल्या पद्धतीचं डाळिंब तयार करू शकतो. आणि यासाठी आपण मित्रहो हस्तबहारामध्ये आपल्याला उर्वरित अंश विरहित डाळिंब तयार करायचं आहे. यासाठी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रानं शिफारसीत केलेली जी काही कीटकनाशकं आणि बुरशीनाशक आहेत त्यांचा PHI MRL लेवल या सर्व गोष्टी पाहून आपल्याला डाळिंबाचं फवारणीचं नियोजन करू आणि उत्कृष्ट क्वालिटीचं डाळिंब आणून निर्यात किंवा आपल्या देशांतर्गत मार्केटमध्ये सुद्धा चांगल्या प्रतीची फळे पाठवू. धन्यवाद.